नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर मध्य रेल्वेच्या स्थानकांपैकी एक स्थानक आणि अतिगर्दीच्या स्थानकांपैकी महत्वाचं मानलं जाणारं स्थानक म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशन. जे ठाणे रेल्वे स्टेशन अतिगर्दीसाठी आणि धकाधकीच्या जीवनासाठी खूप महत्वाचं मानलं जाणारं हे स्टेशन आहे. तर याच स्टेशनच्या या ठाणेकरांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रकल्प अखेर पुन्हा गती घेताना दिसत आहे. या निर्णयामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या ठाणे स्थानकावर दररोज सुमारे 10 ते 12 लाख प्रवाशांची ये-जा होत असते. येथे प्रचंड गर्दीचा ताण असतो. विशेष म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस स्थानकावर होणारी कोंडी प्रवाशांसाठी मोठी समस्या मानली जाते. हीच परिस्थिती लक्षात घेता ठाणे मुलुंड दरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येणार असल्याचं आता प्रशासनाकडून म्हटलं जात आहे. तर येत्या काळामध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार आणि नेमकं नवीन स्थानक हे कुठे होणार आहे याचाच आज आपण एकंदरीत आढावा घेणार आहोत. योग्य आहे, कारण ठाणा आणि मुलुंड मध्ये भरपूर प्रवासी आहेत, त्यामुळे ते डिस्ट्रीब्यूट होऊन जातील दोन ठिकाणी मधल्या स्टेशनला. आणि कोपरीला पण भरपूर हे आहेत, त्यामुळे होऊ शकते, चांगलं होईल. गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे की नाही? गाड्याची संख्या वाढवण्यापेक्षा गाड्या वेळेवर यायला पाहिजे. नक्की होईल, कारण ईस्ट मध्ये जे आहेत प्रवासी, त्या प्रवाशांना रिलीफ भेटेल इथं आणि बरीचशी गर्दी कमी होऊ शकते याच्यामध्ये. ही जी वाढती लोकसंख्या पाहता काय नियोजन केलं पाहिजे प्रशासनाने? प्रशासनाने भरपूर नियोजन करायची गरज आहे. आधी करायला पाहिजे होतं, पण भरपूर उशीर झालेला आहे. बरेचसे ब्रिज बनवायला पाहिजे. टॅक्सीवाले, त्याच्यानंतर रिक्षावाल्यांसाठी सोय वेगळी केली पाहिजे. भरपूर गर्दी असते, फुटपाथवर चालायला सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या संदर्भात प्रशासनाने निर्णय घेतले पाहिजे फटाफट आणि लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. एवढ्या गर्दीच्या मार्गावरती लेडीज लोकांना खूप गैरसोय होते. स्टेशन होएगा तो पब्लिक के लिए कन्वीनियंस ही होएगा ना, और क्या? गवर्नमेंट ने जो डिसीजन दिया है वो राइट है या रॉन्ग है? राइट ही है। क्यों ऐसा लगता है आपको? पब्लिक को आसान होगा ना, एक और बीच में होगा तो बराबर बढ़ानी चाहिए। और ये जो इतना पब्लिक का जो सब ये सब ट्रैफिक की वजह से जो रोड है लोग प्रॉपर वे से बना नहीं रहे, सब उसका ही चक्कर है। सब इतने सारे खड्डे, कोई प्रॉपर इन लोग की प्लानिंग है नहीं, और जो काम 1 महीने का उनको ये 3-3 महीना लगाते, इसलिए ये सब लफड़े चल रहे।